व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे मित्र डॉक्टर गिरीश ओक, प्रतीक्षा लोणकर, डॉक्टर शशिकांत जयस्वाल, डॉक्टर दत्तात्रय अलोणे, डॉक्टर अभय पराते, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उमरेड शाखेचे सगळे माझे सहकारी मित्र, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, आपला परिसंवाद बराच उशिरा वर येऊन पोहोचलेला आहे. 9:30 वाजता आपलं नाटक आहे, त्यामुळे केवळ 15 मिनिटांमध्ये मला माझं व्याख्यान आटपायचं आहे, याचं मला नीट भान आहे. बरोबर 15 मिनिटांनी ते संपलेलं असेल, त्यामुळे बिलकुल अस्वस्थ होऊ नका. पहिला मुद्दा असा आहे की आजचा आपण जो विषय ठेवला, डॉक्टरी व्यवसाय आणि नीतिमत्ता, याचा अर्थच असा आहे की डॉक्टरी व्यवसायांमधली नीतिमत्ता आजकाल घसरायला लागलेली आहे. त्या संबंधामध्ये उहापोह व्हावा, चर्चा व्हावी, म्हणून हा विषय आपण या ठिकाणी ठेवला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकाचं आयोजन केलं, ते निधी मिळवण्याकरता केलं. पण हा विषय आपण का निवडला? कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामामध्ये सगळ्यात जास्त जर आमचा संबंध कोणाशी येत असेल तर तो डॉक्टरांशी येतो आणि नंबर 2 पोलिसांशी येतो. आपल्या संपूर्ण समाजामध्ये सगळ्यात जास्त अंधश्रद्धा फेस कराव्या लागतात या त्या 2 लोकांना, एक डॉक्टरांना. कारण डॉक्टरांकडे ज्यावेळेस पेशंट येतो, त्या पेशंटचा आजार बळावलेला असतो आणि डॉक्टर विचारतो, अरे हा इतका वाढत गेला आजार, तो इतके दिवस का नाही आला? त्यावेळेस अनेकदा डॉक्टरांना उत्तर मिळायचं की आम्ही भगताकडे गेलो होतो, मांत्रिकाकडे गेलो होतो, बाबाकडे वाऱ्या घालत होतो आणि मग तरीही बरं वाटलं नाही म्हणून तुमच्याकडे आलो. त्यावेळी डॉक्टरांना तीव्रतेनं जाणवायचं की जर हा आधीच आला असता तर कदाचित याचा रोग इतका बळावला नसता, कदाचित याचा जीव वाचू शकला असता. म्हणजे आपल्या समाजामधल्या डॉक्टरांना अंधश्रद्धा डायरेक्टली पाहायला मिळतात, त्यांचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळं सुरुवातीपासून आमचा संबंध डॉक्टरी व्यवसायाशी येत गेला. खरं म्हणजे कळत नकळत आम्ही डॉक्टरांचे व्यवसाय वाढवले आहेत. ज्यावेळी आम्ही गावोगाव भाषण द्यायला जातो, या जगामध्ये मांत्रिकामध्ये मंत्रशक्ती नाही असं सांगतो, भगतामध्ये कोणत्याही प्रकारची भगतगिरी करण्याची किंवा कोणत्याही प्रकारची मांत्रिक शक्ती त्याच्यामध्ये नाही, रोगदुरुस्तीची क्षमता त्याच्यामध्ये नाही असं सांगतो, त्या प्रत्येक वेळी आम्हाला तुम्ही डॉक्टरकडे जा, पण या मांत्रिकाकडे आणि भगताकडे जाऊ नका असं सांगावं लागतं. म्हणजे कळत न कळत डॉक्टरांचे व्यवसाय वाढवण्याचं काम आम्हाला गेल्या 20-22 वर्षांमध्ये करावं लागलेलं आहे. त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आजच्या काळामध्ये नाही. बरं, हे करण्यामध्ये आम्ही काहीतरी डॉक्टरांची एजंटशिप स्वीकारलेली आहे असंही आम्हाला एका बाजूने वाटत नाही, किंवा दुसऱ्या बाजूने आम्ही डॉक्टरांकरता काहीतरी अतिरिक्त वेगळेपणाने हे काम करतोय, त्यामध्ये काही चुकीचं आहे असंही आम्हाला वाटत नाही. कारण आपल्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये वैज्ञानिक पद्धतीने उपचार पद्धती वापरण्याचा तोच एकमात्र पर्याय आपल्या जवळ उपलब्ध आहे. आणि म्हणून मित्रांनो, एका बाजूने डॉक्टरांचे व्यवसाय कळत न कळत वाढवण्याचं काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं ज्यावेळी भरभरून पेशंट डॉक्टरांकडे पाठवण्याचं व्रत उचललेलं असतं, त्यावेळी त्या डॉक्टरांना नीट ट्रीटमेंट, त्या डॉक्टरांनी त्या पेशंट्सला नीट ट्रीटमेंट दिली पाहिजे. केवळ धंदा करायचा म्हणून त्यांना लुबाडता कामा नये, आपल्या ज्ञानाचा गैरफायदा घेता कामा नये, हे पाहण्याची सुद्धा नैतिक जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणून या पद्धतीचे परिसंवाद आपण कंडक्ट करतो आहोत. आता यातला सगळ्यात पहिला मुद्दा असा की नैतिकता म्हणजे काय. खरं आहे की भारतीय समाजामध्ये नैतिकता हा शब्द ज्यावेळी वापरला जातो त्यावेळी स्त्री पुरुष संबंध हे आपल्या सगळ्यात पहिले डोळ्यापुढे येतं. पण नैतिकता हा शब्द संस्कृत मधला असो किंवा एथिक्स हा शब्द इंग्रजी मधला असो, या दोन्ही शब्दांना व्यापक अर्थ आहे. नैतिकता म्हणजे काय? एकाचा अधिकार आणि दुसऱ्याचं कर्तव्य, ज्या बिंदूवर या 2 गोष्टींची सांगड घडते त्याला आपण नैतिकता असं म्हणतो. उदाहरणच द्यायचं झालं तर चौरस्त्यावर मी उभा राहिलो, हातामध्ये एक गोफण घेतली, त्याच्यामध्ये दगड ठेवला आणि जोरजोऱ्यानं गोफण फिरवायला लागलो.
जाणारे येणारे माणसं म्हणायला लागले, मानवसाहेब काय झालं हो, तुम्ही इथे दगड फिरवता, आम्हाला लागेल ना, आमचं टाळकं फुटेल ना. त्यावेळेस जर मी त्यांना म्हणायला लागलो की काय झालं, मी गोफण फिरवण्याचा खेळ खेळतोय, तर त्यावेळेस ते कदाचित मला म्हणतील की हो मानव, हा चौरस्ता आहे, इथं रस्त्यावरनं लोक जात असतात आणि रस्त्यावरनं डोकं न फुटता चालण्याचा अधिकार आम्हाला आहे. जर तुम्हाला गोफण खेळायचीच असेल तर खेळण्याच्या मैदानामध्ये जा आणि छानपैकी गोफण फिरवत बसा. त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या माणसांचं डोकं न फुटता जाण्याचा त्यांचा अधिकार शाबूत राहिला पाहिजे. याकरता मी खरं म्हणजे खेळण्याच्या मैदानामध्ये जाऊन गोफण फिरवली पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. हे कर्तव्य मी पाळलं तरच रस्त्यावरनं जाणाऱ्या माणसांचं डोकं न फुटता चालण्याचा अधिकार त्यांना राबवता येईल. पण जर मी खेळण्याच्या मैदानामध्ये गोफण फिरवायला लागलो आणि कोणी शॉर्टकट म्हणून तिथून जायला लागलं, तर मला त्यांना सांगावं लागेल की हे खेळण्याचं मैदान आहे, मी दगड फिरवण्याचा अभ्यास या ठिकाणी करतोय, कृपया तुम्ही रस्त्यावरनं जा, इथनं चालू नका. म्हणजे त्यानं भलत्याच ठिकाणावरनं न चालण्याचं कर्तव्य पाळलं तरच मी माझा दगड फिरवण्याचा अधिकार अंमलात आणू शकतो. म्हणजे एकाचा अधिकार अंमलात यायचा असेल तर दुसऱ्याने कर्तव्य पाळलं पाहिजे, आणि दुसऱ्याचं कर्तव्य अधिकार अंमलात यायचा असेल तर पहिल्याने कर्तव्य पाळलं पाहिजे. या दोन्ही बिंदूंची ज्या ठिकाणी सांगड घातली जाते त्याला नैतिकता असं म्हणतात. आणि नैतिकता डॉक्टर गिरीश ओकांनी आणि इतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनातल्या सगळ्या अंगांमध्ये असावी लागते आणि ती असायला हवी आहे. पण मित्रांनो, डॉक्टरांनी नैतिकता पाळली नाही आणि इतरांनी नैतिकता पाळली नाही, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सरासरी तुमचं माझं आयुष्य काय होतं, 1940 साली फक्त 18 वर्षांचं होतं. भारतामधला ऍव्हरेज माणूस 1940 सालापर्यंत 18 वर्ष जगायचा. मुलं जन्माला आले की पटापट मरायची. आपण अजूनही आजीच्या तोंडून ऐकलेलं असतं की 10 पोरं झाली, 5 पोरं झाली, 7 पोरं झाली, 2च वाचली, 3 मेली, 5 मेली, 7 मेले. आज मात्र जे मूल जन्माला येतं ते जिवंतच राहत. जन्माला घातलं की जिवंत राहतं, ते सहजासहजी मरत नाही. त्यामुळे आपलं जीवनमान प्रचंड वाढलेलं आहे आणि 67 वर्षाचं सरासरी आयुर्मान झालेलं आहे. हे संपूर्ण क्रेडिट आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्राचं आहे, हे आपल्यापैकी कुणालाही नाकारता येत नाही. आपण कितीही डॉक्टरांना शिव्या देतो म्हटले, आपण कितीही डॉक्टरांवर टीका करतो म्हटले, तरी ज्यावेळी आपलं आरोग्य बिघडतं, आपली तब्येत अतिशय बिघडते, त्यावेळी सगळ्यात पहिले देवाच्या आधी सुद्धा आपल्याला डॉक्टर आठवतो आणि त्याच्याकडे आपण धाव घेतो. आजच्या काळामध्ये हा छातीमध्ये काहीतरी प्रचंड व्हायला लागलं, देवळामध्ये कुणाला नेऊन टाकत नाही, आपण डॉक्टरांकडे पहिले धाव घेतो. कारण आपल्याला माहित असतं वेळेच्या आधी जर डॉक्टरांपर्यंत आपण जाऊन पोहोचलो तर माणसाचं जीव वाचवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्या भरोशावर त्यांचा आपल्याला प्रचंड आधार वाटत असतो. त्यामुळे मित्रांनो, या जगामधला प्रत्येक माणूस हा डॉक्टरांचा पेशंट असतो आणि आपल्यापैकी प्रत्येकाला डॉक्टरांची नितांत गरज असते. आणि म्हणूनच डॉक्टरांशिवाय तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला जगणं शक्य नाहीये. आणि म्हणूनच डॉक्टरांची नीतिमत्ता, व्यावसायिक नीतिमत्ता हा अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा मुद्दा ठरतो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की डॉक्टरी व्यवसायाशी माझा गेले 22 वर्ष अतिशय जवळचा संबंध येतोय. दुसऱ्याही अर्थानं मी व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा चालवतो, हिप्नोथेरपी शिकवतो. हिप्नोथेरपी हा डॉक्टरांशी संबंधित विषय आहे, त्याही अनुषंगानं माझा डॉक्टरांशी सातत्यानं संबंध येतो. विद्यार्थी म्हणून येतो, एक थेरपिस्ट या अर्थानं येतो, वेगवेगळ्या अर्थानं येतो, पेशंट इकडचे तिकडे जातात या अर्थानं येतो. अशा विविध पद्धतीनं डॉक्टरांचा व्यवसाय मला जवळून पाहायला मिळतो. डॉक्टरांच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर अपप्रवृत्ती शिरलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या अपप्रवृत्तींचं खऱ्या अर्थानं दिग्दर्शन या नाटकामध्ये केलेलं आहे. तो विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेला आहे, म्हणूनच ते नाटक घेऊन आम्ही तुमच्या पुढ्यामध्ये येतो आहे. प्रामुख्यानं अजूनही विदर्भ पातळीवर डॉक्टरांमधल्या या अपप्रवृत्तींचं प्रमाण अजून खूप कमी आहे. पण तुम्हाला सारख्या बातम्याच पाहायला मिळतात असं नाही, असं दृश्य पाहायला मिळतं. एक पेशंट क्रिटिकल अवस्थेमध्ये डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलेला आहे. आयसीयू मध्ये त्या पेशंटला ठेवण्यात आलेला आहे. त्यावर भरमसाठ औषधांचा आणि आयसीयूच्या भाड्याचा खर्च करावा लागतो.
पेशंट दगावतो, समोरच्या माणसाची पैसे देण्याची ऐपत नसते आणि त्याचं प्रेत सुद्धा डॉक्टर त्याला हात लावू देत नाही, आधी पैसे टाक आणि नंतरच त्याला हात लाव, या पद्धतीची ही उदाहरणं आपल्या आजूबाजूला घडत असतात. आणि दुसऱ्या बाजूने मात्र डॉक्टर अग्रवालांसारखे डॉक्टर आपल्याकडे आलेल्या पेशंट पैकी अनेकांना पैसे न घेता सुद्धा ट्रीटमेंट देत असतात. दोन्ही प्रकारचे डॉक्टर आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. व्यवसाय हा शब्द का वापरला जातो? जसा एखादा प्राध्यापक कॉलेजमध्ये इमाने शिकवतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला मिळणारा पगार घेतो आणि स्वतःचं काम मात्र अतिशय इमाने करतो, त्याला व्यवसाय असं म्हटलं जाईल. जो डॉक्टर आपल्या जीवनामध्ये व्यवसाय करायचा या अर्थानं पाहतो, याचा अर्थ त्याने ट्रीटमेंट फुकटात करावी हे शक्य नाहीये, कारण त्यालाही औषधं विकत घ्यावी लागतात. काही कंपन्यांकडनं येणारी सॅम्पल सोडली तर त्याला सुद्धा आपला संपूर्ण दवाखाना चालवायचा असतो. आजच्या आधुनिक काळामध्ये डॉक्टर म्हणून टिकायचं असेल तर नवे नवे इक्विपमेंट्स घ्यायचे असतात, त्याकरता त्याला खर्च लागत असतात. स्वतःला बायका मुलं असतात, त्यांना पोसायचं असतं आणि त्याकरता सगळे खर्च लागत असतात. मित्रांनो, गेली अनेक वर्ष मी डॉक्टरांचं काउन्सिलिंग करतो आहे. पुण्या मुंबईच्या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर माल प्रॅक्टिस चालते. खरं म्हणजे प्रामुख्यानं जे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स आहेत त्यांच्याबाबत अशी विचित्र परिस्थिती आहे की त्यांनी MBBS डॉक्टर म्हणजे जे केवळ जनरल प्रॅक्टिस करतात अशा डॉक्टरांसोबत संबंध प्रस्थापित केल्याशिवाय त्यांचा व्यवसाय चालत नाही. पुण्या मुंबईच्या परिसरामध्ये आणि ते लोण जळगाव पर्यंत मोठ्या प्रमाणात येऊन पोहोचलं आणि विदर्भात सुद्धा आज नाही उद्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक जनरल प्रॅक्टिशनर्स असे असतात की जे खऱ्या अर्थानं त्यांना पेशंट ट्रीट करण्यामध्ये रस नसतो, त्यांना वरच्या डॉक्टरकडे पाठवण्यामध्ये जास्त रस असतो. कारण तो वरच्या डॉक्टरकडे गेला की तिकडे मोठं बिल बनतं आणि त्यातलं 40% सरळ याच्याकडे येतं. त्यामुळं त्याकरता आलेल्या पेशंटला नसलेले आजार सांगून मोठमोठ्या तपासण्या करण्याकरता आणि मोठमोठ्या डॉक्टरांची मदत घेण्याकरता मग MD MS डॉक्टरांकडे सारखं पाठवण्याचा अट्टास केला जातो. हे लोन अतिशय मोठ्या प्रमाणावर क्रिएट झालेला आहे. माझ्या वर्कशॉपमध्ये डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. मग अनेकदा डॉक्टर बोलायला येतात, सांगायला येतात की सर असं कसं चालेल हो, आम्हाला जर व्यवसाय करायचा आहे, मी सर्जन आहे, माझ्याकडे डॉक्टर पेशंट पाठवल्याशिवाय मी सर्जरीच करू शकत नाही. डायरेक्ट तर काही पेशंट माझ्याकडे सर्जरी करता येणं शक्य नाही, कारण त्यांना माहीतच नसते की आपल्याला सर्जरीची गरज आहे. कोणत्या तरी MBBS डॉक्टरने रिकमेंड केल्याशिवाय मला सर्जरी करता येणं शक्य नाही. आणि आजकाल पुण्यामध्ये तर 40% कट द्यावा लागतो. अशा अवस्थेमध्ये काय करायचं हे पटत नाही. हा अतिरिक्त पैसा डॉक्टर, कारण शेवटी आम्हाला तो पेशंटकडनंच वसूल करावा लागतो आणि मुळात हे नॉन एथिकल आहे म्हणून मला पटत नाही. अशा सगळ्या डॉक्टरांना गेली 15 वर्ष मी सांगतोय की मी माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले एथिकल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर पाहिलेले आहेत. डॉक्टर अभय बंग, उल्हास जाजू यांची नावं कदाचित तुम्ही ऐकलेली असतील. हे सगळे माझ्या चळवळीतले माझे सहकारी आहेत. यांच्यापासून अनेक डॉक्टरांनी इतकी एथिकल प्रॅक्टिस आयुष्यभर केली की गरज नसेल त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये इंजेक्शन द्यायचं नाही. समोरचा पेशंट सारखी विनंती करतो, नाही डॉक्टर साहेब लई ताप आहे हो, खूप त्रास होऊन राहिला, जरा द्याच इंजेक्शन. आणि हा त्याला वारंवार समजावून सांगतोय, अरे हा ताप मामूली आहे, काही काळजी करू नकोस, थोड्या वेळाने तो उतरेल, मी तुला औषध देतोय, इंजेक्शन देणार नाही कारण इंजेक्शनची गरज नाही. म्हणजे गरज नसताना इंजेक्शन सुद्धा द्यायचं नाही. सलाईनची बाटली तर दूची गोष्ट झाली. या पद्धतीनं एथिकल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स गरज नसताना अँटीबायोटिक्स द्यायचं नाही, कारण अँटीबायोटिक्सची औषधं दिली की ज्यावेळेस खरी गरज असते त्यावेळेस अँटीबायोटिक्स लागू पडत नाही. स्टिरॉइड्स द्यायच्या नाही, कारण स्टिरॉइड्स दिल्याचे अत्यंत वाईट दुष्परिणाम मानवी जीवनावर होतात. त्या इमर्जन्सी म्हणून फक्त द्यायच्या असतात. एवढंच नव्हे तर गरज नसेल तर खऱ्या अर्थानं टॉनिक्स द्यायचं नाही, त्याच्याऐवजी आहार कोणता घ्यायचा याच्या सूचना नीटपणे करायच्या. अशा पद्धतीनं एथिकल प्रॅक्टिस दीर्घकाळ आपल्या आयुष्यामध्ये पाळणारे डॉक्टर माझे सहकारी असल्यामुळे मी त्यांना मोठ्या आत्मविश्वासानं सांगत आलो, डॉक्टर साहेब बिलकुल काळजी करू नका, ठरवून टाका की तुम्हाला एथिकल प्रॅक्टिस करायची आहे. आणि माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की जो उत्तम डॉक्टर असतो त्याच्या मागे पेशंट पळत येतात. आणि आज ते सगळे डॉक्टर अभिमानानं सांगतात की सर आता आमच्याकडे खोऱ्यानं पैसा येतोय, इमानदारीनं आम्ही प्रॅक्टिस करतोय, कधी 1% सुद्धा माल प्रॅक्टिस केलेली नाहीये. आणि तरीही केवळ आमचं नाव वाढत गेलं, आम्ही देत असलेल्या सर्व्हिसमुळे आमचं नाव होत गेलं आणि पेशंट मोठ्या प्रमाणावर येत गेल्या.
मी तुम्हाला एवढंच सांगेन की डॉक्टरी हा व्यवसाय मानवी जीवनातला एक मात्र व्यवसाय आहे की ज्या व्यवसायामध्ये पैशाच्या मागे न लागता पैसा आपोआप धावत येतो. मानवी जीवनामध्ये डॉक्टरी व्यवसाय हा एक मात्र असा व्यवसाय आहे की माणसं सगळ्यात जास्त या व्यवसायातल्या माणसांचा आदर करतात. आम्ही आयुष्यभर स्वतःच्या जीवनाची अक्षरशः धुळदाण करून जरी सार्वजनिक काम केलं तरी आम्हाला जेवढा आदर मिळणार नाही तेवढ्या एका प्रामाणिक आणि लोकांना मदत करणाऱ्या डॉक्टरला त्याच्या आयुष्यामध्ये आदर मिळतो. देवासमान लोक त्याला मानतात. एवढा हा सुंदर प्रोफेशन आहे, एवढा हा सुंदर व्यवसाय आहे. आता मित्रांनो, डॉक्टरी व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करावे लागतात, एस्टॅब्लिश होण्याकरता खर्च करावे लागतात. पूर्वीच्या काळी खऱ्या अर्थानं बँका याकरता सढळ हाताने मदत करत नसत. आजकाल बँकाही सढळ हाताने मदत करतात. जर अंथरूण पाहून पाय पसरणं या पद्धतीनं हळूहळू डॉक्टरांनी आपला व्यवसाय विस्तारायला सुरुवात केली तर मी अतिशय अधिकारवाणीनं आणि इतक्या काळातल्या अनुभवाच्या आणि अनेक डॉक्टर मित्रांच्या अनुभवाच्या आधारावर सांगू शकेल की कोणत्याही प्रकारची माल प्रॅक्टिस न करता, कोणत्याही प्रकारे नसलेले रोग लोकांना सांगून, वेगवेगळ्या ऑपरेशन्स मध्ये त्यांना अडकवून, वेगवेगळ्या औषधोपचारामध्ये त्यांना अडकवून, वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये त्यांना अडकवून अतिरिक्त पैसे कमावण्याची मुळीच गरज पडत नाही. उलट जसजसं डॉक्टरांचं एक प्रामाणिक आणि उत्तम डॉक्टर म्हणून नाव वाढत जातं तसं लोक अतिशय मोठ्या संख्येनं त्यांच्याकडे यायला लागतात. एवढं कळण्याची क्षमता लोकांमध्ये निश्चित आहे आणि त्यांना हवाय तेवढा पैसा बरोबर त्यांना मिळत जातो. त्यामुळे पैशाच्या मागे लागण्यात अर्थ नाही. पैशाचा उपयोग काय हो आपल्या जीवनामध्ये? माझे एक सायकॅट्रिस्ट मित्र आहे, अतिशय जवळचे मित्र आहेत. ते एकदा म्हणाले मला त्याला जरा पर्सनल काउन्सिलिंग करले, मला फार गरज आहे. म्हटलं काय झालं डॉक्टर साहेब? आता परवा तर तुमच्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आणि तुमचं हॉस्पिटल 3 कोटीचं बनलेलं आहे असं माझ्या इतर डॉक्टर मित्रांनी सांगितलं. अरे हो, त्याच विषयावर तर मला बोलायचंय. माझं हॉस्पिटल 3 कोटीचं झालं हे बरोबर आहे, पण माझा जो कॉम्पिटिटर मित्र आहे त्याचा आता या महिन्यामध्ये त्याच्या हॉस्पिटलचं उद्घाटन आहे आणि त्याचं 5 कोटीचं झालेलं आहे. त्यामुळे माझी गेले काही दिवस झोप उडालेली आहे. आता मित्रांनो, या पद्धतीच्या स्पर्धेमध्ये जर आपण पडलो तर मी त्या डॉक्टर मित्राला नीटपणे समजावून सांगितलं. म्हटलं आता 3 कोटीचं तुझं हॉस्पिटल आहे, काही लाख रुपयांची तुझी महिन्याची प्रॅक्टिस आहे, हे जे पैसे येतात त्याचं तू काय करतो? तो म्हणाला काय नाही, नवं हॉस्पिटल बांधतो, नव्या मशीन्स घेतो. कशा करता घेतो? पेशंटच्या गरजेकरता जेवढं आवश्यक आहे तेवढं घेऊन झालेलं आहे. आता फक्त तुला नाव वाढवायचं आहे, हॉस्पिटल मोठं, याच्या पलीकडे काही नाही. पण हा जो पैसा मिळतो त्याचा उपभोग किती घेतोस तू? कितीदा सिनेमाला जातो, कितीदा बायका पोरांसोबत भेट, काय त्याला तर वेळच मिळत नाही. शेवटी जीवनामध्ये एवढा पैसा कमावून त्याचा उपभोग घेता येत नाही. चांगल्यातली चांगली गाडी घेऊन झाली, चांगल्यातला चांगला बंगला बांधून झाला, पुढे पैशाचा उपयोग होत नाही. त्यामुळे अतिरिक्त पैसा कमवून मानवी जीवनामध्ये काही आपल्याला साध्य करता येत नाही. याचं जर आपल्यापैकी प्रत्येकाने नीट भान ठेवलं तर मित्रांनो, आपण कुठे थांबायचं आणि या रॅट रेस मध्ये म्हणजे उंदरांच्या शर्यतीमधनं बाजूला पडून आरामात चांगलं सिंहासारखं जगायचं हे आपल्यापैकी प्रत्येकाला ठरवता येतं. डॉक्टरांच्या ज्या आपसामध्ये गप्पा चालतात मी सतत ऐकत आलेलो आहे, त्यांच्या पार्ट्यांमध्ये राहत गेलेलो आहे. त्यामध्ये पेशंटवर कसे उपचार केले ह्यापेक्षा त्याचं हॉस्पिटल केवढ्याचं झालं, त्यांनी कोणती मशीन घेतली, त्याची प्रॅक्टिस केवढ्या हजाराची सुरू आहे, याच पद्धतीच्या गोष्टींची चर्चा जास्त चालते. आणि त्यातून मग या स्पर्धात्मक दृष्टिकोनातनं सारखा आपला पैसा वाढला पाहिजे, हॉस्पिटलचं नाव मोठं झालं पाहिजे, ते अधिक मोठं झालं पाहिजे, याच पद्धतीच्या रॅट रेस मध्ये तर आपण अडकूत राहत नाही ना, असाही विचार माझ्या डॉक्टर मित्रांनी केला पाहिजे असं मला कळकळीनं सांगावंसं वाटतं. डॉक्टरी व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये येणारे अनेक एथिकल मुद्दे आहेत. त्यातल्या काही मुद्द्यांचा मी उल्लेख केला. डॉक्टर अलोन यांनी गर्भजल परीक्षेचा उल्लेख केला. बोलण्यामध्ये ते हे बोलून गेले की लोकच डिमांड करतात, त्यावेळेस डॉक्टरांनी काय करायचं? लोकांपेक्षा डॉक्टरांना अधिक अक्कल आहे असं आपण समजतो आणि ते योग्य आहे. याचे अत्यंत वाईट दुष्परिणाम काय होऊ शकतात हे इतर माणसांपेक्षा डॉक्टरांना अधिक चांगलं कळतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलगी जर असेल गर्भामध्ये तर तिचं निदान सुद्धा सांगता कामा नये, एवढ्यापर्यंत आपण खबरदारी बाळगली पाहिजे. त्या पद्धतीचा कायदाही बनलेला आहे. या पद्धतीचे एथिक्स डॉक्टरांनी स्वतःवर लादून घेतल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.
मित्रांनो, आता खरी चिंता अशी आहे की जे मेडिकल कॉलेजेसमध्ये रिअल मेरिट मध्ये आलेले डॉक्टर्स लोक, त्यांच्यामध्ये जर या पद्धतीनं वेगवेगळ्या अपप्रवृत्ती शिरलेल्या आहेत, तर आपल्या जयस्वाल डॉक्टरांनी आणि अलोने डॉक्टरांनी आणि सगळ्याच डॉक्टरांनी, आपल्या आधीच्याही डॉक्टरांनी आपल्या पुढ्यामध्ये जो मुद्दा मांडला की 25-25 लाख रुपये घेऊन जे डॉक्टर बनतायत त्यांच्या जीवनाचं काय, त्यांच्याकडनं काहीही अपेक्षा ठेवण्यामध्ये अर्थ नाही. असं कसं चालेल? याचा अर्थ असा आहे की आपण त्यांना सरळ सरळ पेशंटना कापण्याचा खऱ्या अर्थानं लायसन्स देतो आहे, परवाना देतो आहे. म्हणून मित्रांनो, ह्या करता आपली दुसरी जबाबदारी पेशंट्सवर येते. पूर्वी कधीही नव्हते त्या पद्धतीचे उत्तम कायदे तुमच्या माझ्या वाट्याला आलेले आहेत. ग्राहक पंचायतीचे कायदे आहेत. या ग्राहक कायद्यांचा आधार घेऊन जर आपण खऱ्या अर्थानं जागरूक झालो तर डॉक्टर लोक आपली लुबाडणूक करणार नाही, आपली फसवणूक करणार नाही आणि 25 लाख रुपये खर्चून आलेला डॉक्टर आपल्याला कसायासारखा कापणार नाही. याची खबरदारी घेण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावर आहे आणि एवढंच नव्हे तर सगळ्या सामाजिक संस्थांवर आहे. याचंही भान या निमित्तानं आपल्या जीवनामध्ये निर्माण झालं पाहिजे. पण एकच मुद्दा मला तुमच्या लक्षात आणून देऊन या ठिकाणी थांबायचा आहे. डॉक्टरांनी आपली व्यावसायिक नीतिमत्ता पाळली पाहिजे, कारण त्याचा आमच्या जीवन मरणाशी संबंध आहे असा आग्रह धरणारे आपण जे लोक आहोत त्यांनी स्वतःच्याही जीवनामध्ये नैतिक व्यवस्था पाळली पाहिजे. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या त्या क्षेत्रामधली नीतिमत्ता पाळली पाहिजे, तरच डॉक्टरांनी नीतिमत्ता पूर्ण व्यवसाय करावा असं म्हणण्याचा आग्रह आपल्याला धरता येईल. हे भान सुटू न देता ज्या ज्यावेळी गरज पडेल त्या त्यावेळी जे चांगले डॉक्टर आहे त्यांचं आपण कौतुक करूया, त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहूया. जे डॉक्टर लोक या संपूर्ण आपल्या व्यवसायामध्ये नीतिमत्ता पाळण्याचा आग्रह धरतात त्यांच्या मागे एक मॉरल सपोर्ट उभं करूया आणि जे माणसं डॉक्टर बनल्यानंतरही कसायासारखे वागण्यासाठी प्रवृत्त होतात त्यांना धडा शिकवूया. या पद्धतीचं एक कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.